म्हणजे अभिजित दिपकेला 2 कोटी फॉलोअर्स मिळतात, हे काही फॉरेन फंडिंगमुळे होत नसतं, याची जाणीव उजव्या परिवाराला झाली आहे, हे अत्यंत उत्तम आहे. या 3 वर्षांमध्ये सुधरा, लोकांचं ऐका, बदला आणि रिस्पॉन्स द्या, असं तर संघाला सांगायचं नाही आहे ना. सेम सेक्सचे लोक एकत्र राहतात आणि त्यासाठी काहीतरी नियम करायची गरज आहे, हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुखानं, ज्याचं वय 75 झालेलं आहे, त्यांनी मान्य करणं हे माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. सरकार कोणतीही आली तरी कंत्राटदार तेच आहेत, खड्डे तसेच राहणार आहेत, माझे प्रश्न तेच राहणार आहेत, मला लोकलमध्ये बसायला जागा मिळत नाही आहे. ह्या सगळ्या प्रश्नांकडे तुम्ही केव्हा लक्ष देणार? झेनझींचे खूप मोठे प्रश्न आहेत. ते प्रश्न ॲड्रेस करायला, त्यांची उत्तरं शोधायला विद्यमान राजवटी पूर्णतः अपयशी झालेल्या आहेत. हे कुठेतरी एन्डॉर्स त्या कार्यक्रमात केलं गेलं. धर्मेंद्र प्रधानसारख्या एखाद्या मंत्र्याला राजीनामा द्यायला लावणं हे मोदी सरकारच्या आजवरच्या त्यांच्या थिंकिंग प्रोसेसशी कुठेही नातं सांगणारं नव्हतं. पण या आंदोलनाची व्याप्ती, या आंदोलनाचा आवाज कळल्यामुळे मोदी स्वतः हॅलो फ्रेंड्स म्हणायला लागले. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. जेनझीचं पुराण वेगवेगळ्या पद्धतीनं वाढतंय. गेल्या आठवड्यामध्ये मोहन भागवत यांनी जेनझीशी संवाद साधला, त्याच्यात वेगवेगळे मुद्दे आले. नरेंद्र मोदी दर अल्टरनेट डे रील करतायत, इंस्टाग्रामवर बोलतायत, त्यामुळं हे जेनझीचं प्रकरण वाढत जाणार असं दिसतंय. हे सगळं नक्की का घडतंय? संघाच्या भूमिकेचा काय अर्थ लावायचा? भाजप नक्की काय काय करू पाहते? हा आजच्या चर्चेचा प्रमुख मुद्दा आहे आणि याच्याशिवाय स्वाभाविकपणे महाराष्ट्रातल्या राजकारणाविषयी बोलूच. हे पुन्हा एकदा थिंक बँकवरती स्वागत करतो मृणाली नांदेडकर मॅडमचं. मॅडम स्वागत आहे परत एकदा. सुरुवात अर्थातच मोहन भागवतांनी IIMUNच्या कार्यक्रमात जाणं, थेट जेनझीशी संवाद साधणं आणि एका अर्थानं जेनझीची बाजू घेणं, याचा तुम्ही अर्थ कसा लावता? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला भारतातल्या ज्या काय घडामोडी आहेत त्याकडे लक्ष ठेवायला आवडतं. अर्थातच त्यांचं ते काम आहे, कारण ती समाजात रुजलेली संघटना आहे. तरुणांचा आक्रोश का होतोय याची कारणं खोलात जाऊन शोधण्याचा प्रयत्न संघाने केला असावा, असं मोहन भागवतांच्या वक्तव्यावरून लक्षात येत आहे. आणि त्यांनी ज्या रीतीने त्या संवादाचं ओपनिंग स्टेटमेंटच केलं की प्रोटेस्ट हा पण एक संवादाचा भाग आहे, ते लक्षात घेता जंतर मंतरवरची भावना ही केवळ काही CJP नावाच्या पक्षाशी नियंत्रित नव्हती किंवा त्यांच्याशी संबंधित नव्हती, तर ती जनभावना आहे, हे संघाच्या लक्षात आल्यामुळे संघ त्यात उतरला, असं माझं एक ऑब्झर्वर म्हणून मत आहे. पुढं इतिहासात गेलं तर संघाने नेहमीच तरुणांच्या आंदोलनाचे जे काय अर्थ आहेत ते शोधायचा प्रयत्न आपल्याला केलेला दिसेल. अगदी थेट आपण गेलो नवनिर्माण आंदोलनापर्यंत. बिहारमध्ये, गुजरातमध्ये ज्या पद्धतीचं आंदोलन त्यावेळेला होत होतं, त्यावेळेला जयप्रकाश नारायण आणि बाकी सर्व समाजवादी म्हणजे गैर हिंदुत्ववादी पक्षांची या निमित्ताने संवाद साधला पाहिजे आणि युवकांचे विषय हातात घेतले पाहिजे हे संघाला कळत होतं. दुसरं त्यानंतरच्या काळातलं उदाहरण आसाममधलं आपल्याला देता येईल. आसाममध्ये जेव्हा घुसखोरी वाढत होती आणि त्या विरोधात जेव्हा युवकांचं संघटन काम करायला लागलं होतं, त्यावेळेला त्या काळच्या प्रफुल्लकुमार मोहंती, भृगुकुमार फुकन यांना संघाने पाठीमागून हात दिला होता. त्यामुळे युवकांच्या मनातली अस्वस्थता संघाला समजते. किंबहुना ते समजून जर घेतली तरच आपल्याला या भारताबद्दलचं जे काय स्वप्न आहे, महासत्ता करणं असेल किंवा विश्वगुरू करणं असेल, हे शक्य होणार आहे, हे संघाला अत्यंत उत्तमरित्या कळलं असं मला वाटतं. दुसरं, मोहन भागवतांनी त्या दिवशी बोलताना जी काय विधानं केली ती संघ किती युगानुकूल हा त्यांनीच कायम वापरलेला शब्द आहे संघाच्या लिंगोमधला. ही काळानुरूप कशी पावलं टाकायची असतात हे कुठेतरी अत्यंत उत्तमरित्या लक्षात घेतलं जातं आहे, याची जाणीव त्यावरून झाली. आंदोलन हा अर्थातच सध्याचा अत्यंत बर्निंग टॉपिक आहे, त्यावर आपण जास्त बोलणारच आहोत. पण त्याचबरोबर
सेम सेक्सचे लोक एकत्र राहतात आणि त्यासाठी काहीतरी नियम करायची गरज आहे, हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुखानं, ज्याचं वय 75 झालेलं आहे, त्यांनी मान्य करणं हे माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. किंबहुना जे संघाचे सातत्याने फॉलो करणारे लोक आहेत किंवा संघप्रेमी आहेत, संघहितैषी आहेत, संघवाले आहेत, त्यांना या सगळ्या विधानांनी आपल्या प्रमुखाला समाजातल्या वास्तवाची जाणीव झाली असं वाटलं असेल. मी स्वतः त्या कार्यक्रमाला केवळ उत्सुकतेपोटी गेली होती. मला तिथला पल्स बघायचा होता आणि ज्यावेळेला मोहनजींना हा प्रश्न विचारला गेला, LGBT संघाच्या बैठकांमध्ये, कार्यकारिणी सभांमध्ये गेल्या काही वर्षांपूर्वी देखील चर्चा झाली होती. त्यामुळे तो प्रश्न, त्या प्रश्नाला दिलेलं उत्तर हे माझ्यासाठी खूप वेगळं नव्हतं. मोहनजींनी त्यावेळेला बोलताना अत्यंत व्यवस्थितरित्या सांगितलं की भारतीय समाजाने अशा प्रकारचं एक वेगळे सेक्शुअल प्रिफरन्स असलेले लोक ॲक्सेप्ट केले आहेत आणि त्यांना समाजात प्रत्येक वेळी एक वेगळं स्थान आहे. किन्नरांची आपल्याकडे भाषा बोलली गेली. एक सामाजिक समरसतेचं संमेलन झालं मध्ये नांदेडला. तिथे अशा एका मुलीला, तृतीयपंथीय जी तरुणी आहे, तिला संघाने अत्यंत उत्तमरित्या समाजासमोर आणलं आणि तिची धडपड देखील समोर आणायचा प्रयत्न केला. त्यामुळे मला त्या प्रश्नाच्या उत्तराचं आश्चर्य वाटलं नाही. पण ज्या वेळेला दोन समलिंगी पुरुष किंवा महिला एकत्र राहतात, त्यावेळेला काय, असा प्रश्न जेव्हा केला गेला, तेव्हा माझ्या कंडिशन्ड मताला असं वाटलं की कदाचित मोहनजींचं उत्तर असेल की कोणत्याही प्रकारच्या लग्नाचं किंवा एकत्र येण्याचं सार हे गृहस्थाश्रम असतं. कुटुंबाला वाढवत नेणं आणि एक परपिच्युअलिटी आणणं, हा जर त्या सगळ्या विवाह संस्थेचा किंवा स्त्री-पुरुषांनी एकत्र येण्याचा अर्थ असेल, तर समलिंगी विवाह किंवा समलिंगी एकत्र राहणं हे काही आमच्या समाजाला मान्य नाही. पण मोहनजींनी अत्यंत आश्चर्यकारकरित्या की समाज त्याच्यासाठी कायदे तयार करतो. त्यांचं वाक्य असं होतं की कायदे की समाज, यावर त्यांचं उत्तर होतं की समाजातल्या काही व्यवस्था अशा गोष्टींची उत्तरं शोधतात, त्यानुसार कायदे होतात. हा प्रश्न मला का विचारला? अशा पद्धतीचं काहीही अननॅचरल आम्ही चालवून घेत नाही, असं कोणतंही उत्तर न देता संघाच्या प्रमुखांनी बोलणं, हे खरोखरच मला असं वाटतं फ्युचरिस्टिक आहे. ते संघ परिवारातल्या काहींनाही कदाचित पटणारं नाही. संघाचे दूरचे जे समर्थक असतात की जे सिस्टीममधले नसतात, सिस्टीममधले लोक आता प्रमुख म्हणत आहेत त्यामुळे विचार करू म्हणून शांत बसतील. बाकी जे संघ हितैषी आहेत त्यांना अरे बापरे, हे काय बोलले असं वाटलं असेल. पण या समाजाचं जे काय चित्र आहे, जे काय ब्रेव्ह न्यू वर्ल्ड आपण सध्या बघतो, ते टेक्नॉलॉजीमुळे असेल, ते बदललेल्या सामाजिक मूल्यांमुळे असेल, बदललेल्या आग्रहांमुळे असेल, त्याची कुठेतरी संघ नोंद घेतोय, हे त्या भाषणातनं प्रतीत झालं. हा मुद्दा नंतरच्या काळात पुन्हा पुन्हा वाढत राहील. आंदोलनाबाबत मात्र संघाची जी भूमिका आहे, ती सरकारने कुठेतरी ह्या सगळ्याकडे लक्ष देण्यात उशीर केला असा आपला समज करून देणारी आहे. आपण संघाला दुरून पाहणारे लोक आहोत. आतमध्ये काय चर्चा चालू आहे किंवा त्याबद्दल काय मतं आहेत, हे संघासारख्या संस्थेकडून कळत नाही. पण ज्या पद्धतीने त्या दिवशी उत्तरं दिली गेली, किंबहुना हा कार्यक्रम जो 6-7 महिन्यांपूर्वीच ठरला होता, तो खरं तर जेनझींच्या आंदोलनामुळेच इतका चर्चेचा विषय झाला. ते ऋषभ जे प्रश्न विचारायला होते, त्यांनी ते मान्य पण केलं की मोहनजी तुम्ही आलात म्हणून आज आम्हाला एवढं ट्रॅक्शन मिळतं आहे. पण त्या मंचाचा उपयोग करून जी काय उत्तरं दिली गेली, त्यातून संघाला वाटणारी काळजी प्रतीत झाली. मला स्वतःला असं वाटतं की अभिजित दिपके, सौरव दास, रांका हे फॉरेन फंडेड लोक आहेत, हे म्हणणं कदाचित सोपं आहे. पण त्याला, म्हणजे अभिजित दिपकेला 2 कोटी फॉलोअर्स मिळतात, हे काही फॉरेन फंडिंगमुळे होत नसतं. याची जाणीव उजव्या परिवाराला झाली आहे, हे अत्यंत उत्तम आहे. आणि उजवा परिवार सतत समाजात काय सुरू आहे याची नस शोधायचा प्रयत्न करतो. त्यांना ती सापडते का याच्याबद्दल वेगवेगळी मतं असू शकतील, पण हे प्रयत्न अत्यंत प्रामाणिक असतात आणि कुठेतरी काहीतरी गडबड होती आहे. किंबहुना
हे सरकार जे तिसरी टर्म आपली साजरी करत आहे त्यांचा जनतेशी असलेला संवाद संपलाय की काय असं तर संघाला वाटत नाही आहे ना, असं मला त्या सगळ्या वक्तव्यावरून वाटलं. आणि कुठेतरी मोदी सरकारला कोर्स करेक्शनसाठी 3 वर्ष आहेत. या 3 वर्षांमध्ये सुधरा, लोकांचं ऐका, बदला आणि रिस्पॉन्स द्या, असं तर संघाला सांगायचं नाही आहे ना, असाही प्रश्न माझ्या मनात आला. त्यातल्या पॉलिटिकल मुद्द्यांकडे जाऊच. पण हा जो मोहन भागवतांच्या उत्तराचा मुद्दा आहे, त्याच्यामध्ये जे संस्कार संघ सांगतं असं निदान बाहेरून वाटतं, त्याच्यामध्ये कुटुंब व्यवस्था असेल, हिंदुत्व असेल, राष्ट्रवाद असेल, त्या सगळ्याच्या बहुतांश अँटी जाणारी जेनझी पिढी आहे, त्यांची भाषा आहे. मोहन भागवत उपस्थित असताना जे कार्यक्रम झाले त्याच्यावरनंही वेगवेगळ्या कमेंट झाले की असे डान्स अदरवाईज चर्चेत आले असते का? तर ह्याला असं म्हणायचं की संघानं ॲडॅप्ट केले का मान्य केले की ही पुढची पिढी आपले संस्कार फॉलो करणार नाहीये? म्हणजे हताशपणा आहे, ॲडॅप्टेबिलिटी आहे का काय? मला असं वाटतं हताशपणापेक्षाही समाजात हाही प्रवाह आता समोर येतोय, त्याची कुठेतरी ती दखल घेणार. त्या दिवशीचे जे परफॉर्मन्सेस झाले, जे शामक दावर यांनी केले होते, ते बऱ्यापैकी धार्मिक डूब असलेले होते. मग गणपती स्तवनापासून त्यांनी कार्यक्रम सुरू केले आणि धुरंधरच्या गाण्यापर्यंत येऊन ते थांबले. त्या प्रत्येक याच्यामध्ये कुठेतरी राष्ट्रभक्ती, कुठेतरी देवभक्ती हे सांगायचा निश्चितपणे प्रयत्न होता, जो भारताच्या परंपरेशी नातं सांगणार आहे. फक्त तो कमालीचा फ्लॅशी होता. तो आहेरे वर्गाच्या तरुणांच्या एकत्रीकरणासाठी तयार केलेला कार्यक्रम होता. त्यात राष्ट्रविरोधी काही होतं असं माझं अजिबात मत नाही. पण ते समाजाच्या एका वर्गाशी नातं सांगणारं होतं आणि त्या वर्गाच्या भावनांची आम्ही दखल घेतो असं संघ कायमच दाखवत आलेला आहे. त्यामुळे तिथे मोहनजींनी जाणं, कारण या मंचावर ते याही पूर्वी एकदा गेले होते. आता आंदोलनाच्या पार्श्वभूमीमुळे ती चर्चा झाली. पण समाजात सगळं काही आपण म्हणतोय तसंच होत नाही आहे, याचं रिअलायझेशन संघ परिवारांनी मान्य करणं ही मी त्यातली अत्यंत महत्त्वाची गोष्ट समजते. संघ कुठेही मला वाटत नाही, संघ किंवा कोणतीही संस्था म्हणेल की नाही स्त्री पुरुष विवाह नाही करत आहेत ना, नको करू द्या. जो एक साधारणतः झेंझी पिढीचा समज आहे असं दाखवलं जात आहे. मला अजिबात असं वाटत नाही की झेंझी पिढीचं मत इतकं टोकाला गेलेलं आहे. समाजात काही अशी एक्सेप्शन्स असतात. ती एक्सेप्शन्स गाडा, त्यांना वर येऊ देऊ नका, ती झाका, तसं नाहीच आहे असं चित्र निर्माण करा. या सगळ्या प्रचारकी थाटापासून संघ वेगळा झालेला दिसतोय आणि संघ ते मनापासून समोर येऊन मान्य करतोय की समाजात हाही वर्ग आहे. समाजातल्या लोकांची दुःख आहेत, समाजातल्या लोकांचं वेगळेपण आहे आणि हा सगळा समाज आमचा असल्यामुळे की सर्वेषाम अविरोधेन हे जे संघाचं तत्व आहे, त्यानुसार याही सगळ्यांना कुठेतरी ॲड्रेस करायची गरज आहे, हे त्या भाषणाचं सार होतं. आणि ज्या पद्धतीने त्याच्यावरती रिॲक्शन्स आल्या आत्तापर्यंत, त्या याच्यात मला असं वाटतं की बऱ्याच लोकांनी की चला, हे रिअलायझेशन झालेलं आहे, हे समोर येत आहे. त्यामुळे या समाजाची वाटचाल कदाचित अजून चांगल्या रीतीने रोबस्ट पद्धतीने होऊ शकेल असं मान्य करायचा एक सुस्कारा मला दिसतोय. झेंझींच्या मनात नेमकं काय आहे खरंच सांगता येत नाही. नुकताच जो कुंभमेळा झाला होता उत्तर प्रदेशातला, तिथे गंगेत डुबी मारायला जाणारे जे भाविक होते, त्यातल्या तरुणांचं प्रमाण 40% जास्त होतं. नाशिकमध्ये कुंभमेळा होणार आहे महाराष्ट्रात, तिथेही किती तरुणाई जाईल आपल्याला दिसेलच. त्यामुळे झेंझी हे धर्मविरोधी आहेत, राष्ट्रविरोधी आहेत, असं सरसकट विधान करणं आत्ता योग्य नाही. झेंझींचे खूप मोठे प्रश्न आहेत. ते प्रश्न ॲड्रेस करायला, त्यांची उत्तरं शोधायला विद्यमान राजवटी पूर्णतः अपयशी झालेल्या आहेत. हे कुठेतरी एन्डॉर्स त्या कार्यक्रमात केलं गेलं. जंतर मंतरवरच आंदोलन झालं असं नाही आहे. झारखंडमध्ये आपण जेव्हा बोलतो तेव्हा एक आंदोलन सुरू आहे. तिथल्या विद्यार्थ्यांनी तिथल्या कुलगुरूंना आमच्याबरोबर जमिनीवर बसा, मांडी घालून बसा आणि आम्ही म्हणू ते ऐका, हे करायला भाग पाडलंय. मोहन भागवतांनी देखील हाच थ्रेड उचलत आमच्या वेळेला आम्ही मोठे म्हणायचे ते ऐकायचो
आताची झेनझी पिढी किंवा आताची तरुण पिढी असं ऐकत नाही हे मान्य केलं. ज्या दिवशी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला, त्या दिवशीच्या सकाळच्या वक्तव्यातही मोहनजींनी तरुण पिढीचं ऐकावं लागतं, हे नमूद करत कुठेतरी एक दिशादिग्दर्शन केलं होतं का? असाही अर्थ काढला जातो. संघ इतक्या ॲक्टिव्हली सरकार चालवतं का? याचं उत्तर म्हणजे कोणालाही देता येणार नाही. पण समाजातली भावना आणि तरुणाईतली अस्वस्थता अचूकरित्या पकडली गेली आहे. त्याला उत्तरं द्यायची कपॅसिटी संघ परिवारात आहे का? सरकारमध्ये आहे का? रिस्पॉन्स टाईम कसा राहणार आहे? हे आपल्याला येणाऱ्या काळात दिसेल. एखाद्या खड्ड्यावर एखाद्या माणसाचा पडून मृत्यू होतो, हे आत्ताच्या कोणत्याही पिढीला किंवा कोणालाही आवडत नाही. पूर्वीच्या काळी व्यवस्था आहे, या व्यवस्थेत असंच चालायचं, आपल्या नशिबातच नव्हतं, आता काय करणार? अशा पद्धतीचं जे बोललं जायचं, तो स्टेटस कोइझम झेनझींना, तरुणांना मान्य नाही. त्यांना इन्स्टंट उत्तरं हवी आहेत. त्यासाठी ते इन्स्टंट आंदोलनं करतायत आणि हे असंच या समाजाचं चित्र राहू शकतंय, हे कुठेतरी लोकांना लक्षात आलेलं दिसतंय. हा केवळ भारताचाच प्रश्न आहे असं नाही. अख्ख्या साऊथ एशियामध्ये तरुण अस्वस्थ झाली आहेत. अस्वस्थ होण्याची कारणं पण आपण समजून घेतली पाहिजेत. नोकऱ्या मिळत नाही आहेत, शिक्षणाच्या संधी इतक्या कमी आहेत आणि ते मोदींसारखं जे नेतृत्व समोर आलं, की जे अत्यंत सामान्य घरातलं होतं, पण असा कोणताही एक भोवती ऑरा नसलेला, घराणेशाहीची प्रभावळ नसलेला माणूस पंतप्रधान होऊ शकतो आणि देशाला उत्तमरित्या ड्राईव्ह करू शकतो काही वर्ष. यामुळे समाजात आपोआप वर येण्याची आकांक्षा जागृत झालेली आहे आणि ती जेव्हा पूर्ण व्हायच्या संधी ही सिस्टीम देऊ शकत नाही आहे, तेव्हा लोक चिडत आहेत आणि त्यांचा राग हा दाबून सापडणार नाही किंवा दाबून शमणार नाही. उद्या एखादा झेंझी असा प्रश्न उच्चारू शकेल की ठीक आहे, फॉरेन फंडिंग आम्हाला मिळतंय ना, दाखवा पुरावे. हा सूर्य हा जयत्रथ, अशी जर उत्तरं आली तर श्रीकृष्णासारखं सुदर्शन चक्र पाठवून आता सूर्य लपवता येणार नाही, तर खरोखरच प्रकाश निर्माण करावा लागेल. याची जाणीव सध्या जी झालेली दिसते, ती मी या सगळ्या आंदोलनाचं एक अत्यंत महत्त्वाचं फलित मानते. एक नागरिक म्हणून आणि एक ऑब्झर्व्हर म्हणून यात खरंच पुढे नेमकं काही चांगलं होऊ शकणार आहे का, हे बघण्याची माझ्या मनात एक कमालीची उत्सुकता या सगळ्या डिस्कोर्समुळे निर्माण झाली आहे. आपण ज्याला जेनझी म्हणतोय तो मुळात आहेरे वर्ग आहे. म्हणजे सगळाच तरुण काही जेनझीच्या कॅरेक्टरिस्टिकमध्ये जातो आता असं दिसत नाही. थिंक बँकचा थिंक एमएच सर्वेही दाखवतो की आहेरे वर्ग हा साधारणतः भाजपच्या सत्ताधाऱ्यांच्या बाजूला राहिलेला आहे. स्वतःची कोर व्होट बँक इतकी अस्वस्थ होती आणि कितीही काही बोललं तरी प्रत्येक ठिकाणी ऑर्गॅनिकली गेलेल्या मुलांची संख्या हजारो आहे. पोस्ट आहेत ज्या इतर वेळेला एकदम राष्ट्रीय भावना मांडतात, संघाचे स्वयंसेवक आहेत, अशा लोकांची आंदोलनं आहेत. संघाला कळलं याचंच इतकं कौतुक आहे, तसं भाजपला हे कळलं कसं काय नाही की आपल्या कोर व्होट बँकमध्ये इतका प्रॉब्लेम आहे. भाजपला हे का कळलं नाही हा अत्यंत चिंतेचा मुद्दा आहे त्यांच्या दृष्टीने. त्यांना तशी चिंता वाटते आहे का आपल्याला माहिती नाही. कदाचित तुम्ही सातत्याने जेव्हा निवडणुका जिंकता आणि ते भारतीय जनता पक्षाचं श्रेय आहे, त्याच्यासाठी मी काय मतयंत्रांना दोष देण्या इतकं साधं सोपं व्याकरण अनार्कीचं नाही देऊ शकत. पण निवडणूक जिंकणं आणि गव्हर्न करणं याच्यातला जो फरक आहे, तो भारतीय जनता पक्षाचे शीर्षस्थ नेते लक्षात घेत आहेत का, हा खूप महत्त्वाचा मुद्दा आला आहे. केवळ जंतर मंतरलाच मुलं जमली अशी नाही, मुलं ठिकठिकाणी जमत आहेत. काँग्रेस राजवटीच्या ठिकाणीही जमत आहेत. जो नवीन राष्ट्रीय अध्यक्ष नेमला गेलेला आहे नितीन नवीन नावाचा, त्याच्या मतदारसंघात भारतीय जनता पक्ष अत्यंत वाईट रीतीने हरत आहे, हे देखील आजचं वास्तव आहे. प्रत्येक पोटनिवडणुकीत साधारणतः सत्ताधारी पक्षाचा पराजय होतो. त्यात काही म्हणजे अदरिंगची भूमिका अजिबात न घेता योगी जेव्हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले, तेव्हा गोरखपूर लोकसभेचा त्यांनी राजीनामा दिल्यानंतर जी निवडणूक झाली, ती पण भारतीय जनता पक्ष हरला. पण आत्ताचं जे हरणं आहे, ते देशाच्या परिस्थितीचं परिचायक आहे का? लोक इतके का चिडले आहेत? किंवा प्रशांत किशोरसारखा एखादा निवडणूक रणनीतिकार जर वेगळ्या अवतारात समोर येऊन बसतोय, तो भाजपला नावं ठेवत नाही आहे.
तो म्हणतोय की भाजप आत्ताची लोकांचे प्रश्न समजून घेण्यात अपयशी ठरली आहे आणि लोकांना त्याला संधी द्यावीची वाटते आहे. हे आत्ताचं फार लक्षात घेण्याजोगं उदाहरण आहे. राहुल गांधी यांनी छात्रों की गुंज म्हणून याच विषयावर म्हणजे पेपर फूट, नीटमधले गैरप्रकार आंदोलनं आयोजित केली काही ठिकाणी. माझ्या मते 2 ठिकाणी त्यांचं असं छात्र एकत्रीकरण झालं. त्याला अत्यंत उत्तम प्रतिसाद आहे. आणि केवळ त्यालाच प्रतिसाद मिळतोय असं नाही, तर संघ परिवाराचा भाग असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने देखील पेपरफुटी आणि नीट यावर एक आंदोलन केलं होतं. ते त्या सत्तेचा भाग असल्यामुळे त्यांच्या आंदोलनाचा स्वर कदाचित त्यांनी तीव्र केला नसेल. वाजपेयी जेव्हा पंतप्रधान होते आणि संघ परिवारातल्या संघटना जेव्हा वेगळे मुद्दे घेऊन विरोध करत होत्या, तेव्हा अत्यंत वाईट रीतीने सरकारचं नुकसान झालं हे कदाचित लक्षात घेतलं गेलं असेल. किंबहुना यावेळेला सरकार जेव्हा आलं तेव्हा गेमचे रूल्स संघ परिवारांनी कदाचित आधीच ठरवले असतील. पण ही अस्वस्थता लक्षात घ्यायला भारतीय जनता पक्ष कमालीचा कमी पडलाय हे कुठेतरी लक्षात आलेलं दिसतंय. अर्थात मला भारतीय जनता पक्षाच्या मशिनरीवर आत्ता अन्याय करता येत नाही आहे. आज संघाचं जे काय फॉलोईंग आहे त्यापेक्षा भारतीय जनता पक्षाचं आणि मोदींचं फॉलोईंग निश्चितपणे जास्त आहे. पण ही जेव्हा संघटना किंवा हा पक्ष कमी पडतोय पब्लिक मूड लक्षात घेताना, तेव्हा कोणीतरी आरसा दाखवायचा असतो. आणि ते काम मोहन भागवतांनी केलं आहे. त्याचे काय परिणाम होत आहेत, कोर्स करेक्शन होत आहे का, हे आपल्याला येणाऱ्या काळात दिसू शकेल. पण सरकार कमी पडलं होतं हे निश्चित आहे. आणि ठिकठिकाणची सरकारं राजवटी कोणत्याही असोत, युवकांचे प्रश्न समजून घेण्यात कमालीची अपयशी ठरतात. यातला अजून एक मुद्दा असा आहे की जो ब्रूट फोर्सचा वापर दिल्लीत झाला, तो झाला नसता तर कदाचित आक्रोश एवढा बाहेर आला नसता, असं मानणारा एक मोठा वर्ग आहे. त्या दिवसाच्या आधीच थिंक बँकवरती झालेला एपिसोड आहे की जितका आक्रोश वाटतो तितकं त्या आंदोलनाला पाठिंबा मिळालेला दिसत नाही, असं म्हणेपर्यंत दुसऱ्या दिवशी वापर होतो फोर्सचा, त्याचे व्हिडिओ व्हायरल होतात आणि पुढच्या 5 दिवसात वातावरण बदलतं आणि 12 वर्षात पहिल्यांदा शिक्षण मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागतो. कोणत्याही मंत्र्याला फॉर दॅट मॅटर राजीनामा द्यावा लागतो. हे जे अभेद्यतेचं कवच या सरकारभोवती तयार झालेलं होतं निदान परसेप्शनमध्ये, हे संपल्याचं निदर्शक आहे. अर्थातच. खरं तर जे मुठभर लोक जंतर मंतरवर आंदोलन करायला बसले होते त्यांच्याशी आधीच जर संवाद साधला गेला असता की तुम्ही आमचीच मुलं आहात. नीटचा पेपर फुटला होता का, तर निश्चित फुटला होता. तो कोणी फोडला होता, तर ज्यांना तुम्ही अत्यंत सन्मानाने पेपर सेटर्स म्हणून बोलवलं होतं. आपण ज्या पुण्यात बसलो त्या पुण्यातल्याच एका महिलेचा त्यात सक्रिय सहभाग होता. या महिला प्राध्यापिकेबद्दल काही रोष निर्माण झाला का, तर रोष निर्माण झाला असला तरी ही सगळी जबाबदारी सरकारची आहे, व्यवस्थेची आहे असं मानलं गेलं. व्यवस्थेवर लोक नाराज आहेत आणि लोकांचा रिस्पॉन्स टाईम लक्षात घेता आपण त्यात उतरत नाही आहोत हे लक्षात घेतलं गेलं नाही. धर्मेंद्र प्रधान हे अत्यंत महत्त्वाचे नेते होते किंवा आहेत भारतीय जनता पक्षासाठी. त्यांनी राष्ट्रीय स्तरावर शिक्षण पद्धतीत अत्यंत मोठे बदल करायचा प्रामाणिक प्रयत्न केला. पेट्रोलियम मिनिस्टर म्हणूनही त्यांनी केलेल्या कामगिरीचं बऱ्याच भाजप विरोधकांनी देखील कौतुक केलं होतं. त्यांनी नीटची परीक्षा घेऊनही दाखवली, त्याचे निकालही जाहीर केले. पण तरी देखील 22 लाख विद्यार्थ्यांच्या मनातला जो क्षोभ आहे तो या कोर्स करेक्शननी संपलेला नाही आहे हे लक्षात आलं नाही. आणि मला अजूनही खोलात जाऊन वाटतं की नीट हे निमित्त होतं. लोकांच्या मनातला, विशेषतः तरुणाईच्या मनातला आक्रोश काय आहे, तर तुम्ही जे शिक्षण देतात ते एम्प्लॉयेबल नाही आहे किंवा आहे की नाही असा लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे. संधी इतक्या कमी झालेल्या आहेत की 22 लाख नीटला बसतात, साधारणतः 16 लाख जेईई मेन्सला बसतात. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे हे आहेरे वर्गातली मुलं आहेत. या मुलांना त्यांच्या आईवडिलांनी कोणताही नकार पचवायला शिकवलंच नाही. पेरेंटिंगच्या पूर्वीच्या संकल्पना पालकत्वाच्या सगळ्यात संधी मिळत नसतात अशा आहे. आता सोनू, मोनू, पिंकी, चिंटी यांच्या आईवडिलांना, मम्मी पापांना सगळी सुखं त्यांच्या दारात आणून द्यायची सवय झालेली आहे. आणि या सवयीत वाढलेली मुलं
ती प्रामाणिक प्रयत्न करत असतील. सगळेच काही धनिकांची बाळं आहेत असं मला अजिबात म्हणायचं नाही. त्यांना जेव्हा संधी नाकारली जाते, तेव्हा त्यांना तो नकार कसा पचवायचा, हा आमच्या कुटुंब व्यवस्थेने शिकवलं नाही आहे दुर्दैवाने. चांगलं पालकत्व म्हणजे आकाशातले तारे आणून समोर ठेवणं आहे का? इथपर्यंत जिथे चर्चा गेलेली आहे, तिथे हा नकार पचवणारी जे नाराज मुलं आहेत, ती रस्त्यावर आली. नाही रे वर्गाला देखील ज्या न मिळणाऱ्या संधी आहेत. अभिजित दिपके हा स्वतः अमेरिकेत जाऊन शिकत होता. तो सिस्टीमचा भाग होता. आपच्या आंदोलनाचा तो बऱ्यापैकी बॅकरूम बॉय होता. पण तो अजूनही एका क्लासचं रिप्रेझेंटेशन करतोय, जो एक साधारण आंबेडकरांना मानणारा वर्ग आहे. घटनेवर प्रेम करणारा वर्ग आहे. त्यांना संधीच दिसत नाही आहे. अनेक मुलं आहेत लग्नाच्या वयातली, त्यांना बायका मिळत नाही आहेत. काही ठिकाणी छोट्या मोठ्या गावात महाराष्ट्रात अशी आंदोलनं होत आहेत. अचानक एखादी तरुण मुलगी लग्न ठरलेल्या श्रीमंत मुलाला ढकलून देते. त्यामुळे समाजात नक्की काय सुरू आहे याची स्पंदनं सरकार म्हणून तर समजतच नव्हती. आणि ती समजून घ्या असं सांगणारे जे जे वर्ग समोर आले, त्यातला एक आवाज संघाचा ठरला आत्ता. आणि संघ आजच्या स्थितीत अत्यंत महत्त्वाची संघटना आहे, पैतृक संघटना आहे या सरकारची. त्यामुळे हा मुद्दा मला असं वाटतं खूप मोठ्या रीतीने चर्चेत आला. त्याला उत्तरं शोधणं हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोरचं खूप मोठं आव्हान आहे. तुम्ही म्हणालात की पहिल्यांदाच मंत्र्याचा राजीनामा झाला. ज्या वेळेला अशी आंदोलनं झाली, त्या वेळेला ती मंत्र्यांपर्यंत, सरकारपर्यंत पोचू शकली नाही. चांगलं आहे आणि त्यात काही वाईट वाटायचं कारण नाही. एम.जे. अकबर यांनी व्यक्तिगत आरोपामुळे राजीनामा दिला. शेतकरी जेव्हा लँड लॉज लागू करू नका म्हणून निदर्शनं करत बसले होते, तेव्हा त्यांना 1 वर्ष सरकारनं बसू दिलं. सीएएचं आंदोलन मोटिवेटेड आहे असं जरी एक क्षण मान्य केलं, तरी त्यांचा देखील दम निघेपर्यंत सरकारने त्यांना आंदोलन करू दिलं. विद्यार्थ्यांबाबत तसं नव्हतं, कारण रोजच्या रोज नवीन फौजा येत होत्या. रोजच्या रोज नवीन लोक सामील होत होते. कारण कुठेतरी समाजाची एक साधारणतः कुंठितावस्था आहे किंवा जळतडागी सडे नको म्हणूया, कारण मोदी सरकारने बऱ्याच चांगल्या गोष्टी केल्या आहेत. पण हे स्टॅग्नेशन तरुणांना अजिबात सहन होत नव्हतं. त्यामुळे त्याचं जे प्रगटीकरण झालं, ते सरकारने दखल घ्यायला हवी असंच होतं. धर्मेंद्र प्रधानसारख्या एखाद्या मंत्र्याला राजीनामा द्यायला लावणं, हे मोदी सरकारच्या आजवरच्या त्यांच्या थिंकिंग प्रोसेसशी कुठेही नातं सांगणारं नव्हतं. पण या आंदोलनाची व्याप्ती, या आंदोलनाचा आवाज कळल्यामुळे मोदी स्वतः हॅलो फ्रेंड्स म्हणायला लागले. आणि कुठेतरी त्यांनी ज्या रीतीने एक हे केलं की तुम्ही माझ्याबद्दलही बोललात, माझ्या मृत आईबद्दलही बोललात. हे वाईट आहे. तो पंतप्रधान आहे. त्यांनी काहीतरी उत्तमरित्या केलेलं आहे देशासाठी, निवडून आलेला पंतप्रधान आहे. पण तो जेव्हा म्हणायला लागला की मैंने आपको माफ कर दिया, तेही मुलांना आवडू शकत नाही, कारण मुलांना उत्तरं हवी आहेत. मुलांना माफी हवी आहे का? चालेल त्यांना माफी मागितलेली. पण त्याच्या पलीकडे जाऊन आमच्या समस्यांना उत्तर काय आहे आणि ही व्यवस्था माझ्या समस्यांना उत्तरं देणार आहे की नाही? खड्डे पडत आहेत. ॲडमिशन घ्यायची असेल कुठेतरी तर मोठी फी मोजावी लागते आहे. रुग्णालयातल्या व्यवस्था तुमच्यावर उपचार करायला अपयशी ठरत आहेत. कुठेतरी होर्मुझमध्ये काहीतरी होत आहे, त्याची कंपनं अशी तयार होत आहेत की इथली अर्थव्यवस्था कुठेतरी अस्वस्थ व्हायची वेळ आलेली आहे. अशा वेळेचा जो एक सामूहिक हुंकार होता तो समोर आला. आणि उजव्या गटांमध्ये मला असं वाटतं 40 ते 50% जे सरकारशी संबंधित वैचारिक भूमिका असणारे लोक होते, ते देखील जे होत आहे ते अत्यंत वाईट होत आहे, काळजी करणार आहे हे लक्षात घेत बोलले. आणि त्यामुळे या पद्धतीचं उत्तर मोहन भागवतांना समोर येऊन द्यावं लागलं. मोहन भागवत हे अत्यंत उत्तमरित्या सरसंघचालक पदाची जबाबदारी निभवतात. त्यांचा बराच कालावधी झालेला आहे. त्यांनी अपत्यांची संख्या वाढावी असं विधान करून एकदा काहीसं वादही निर्माण केला होता. देशाची संसाधनं हे झेपू शकणार आहेत का, असेही प्रश्न विचारले गेले होते. पण कुठेतरी या संघाने डेमोग्राफीचा पण देखील अभ्यास केलेला दिसतोय. भारतामध्ये जर 25% झेंझी असतील, तर हे पुढे नागरिक आहेत. या नागरिकांशी आत्ता संबंधित असलेले समाज घटक
जर आपल्या मुलांच्या आक्रोशाला कुठेतरी आपण न्याय देऊ शकत नाही आहे म्हणून सरकार विरोधात गेले किंवा यांनी कुठेतरी या देशाची व्यवस्था आम्हाला उत्तरं शोधून देऊ शकत नाही आहे असा समज करून घेतला तर देशाचं खूप मोठं नुकसान होईल हे लक्षात घेऊन मला असं वाटतं हे विधान केलं गेलं. खरं तर याच दरम्यान संघाच्या काही वेगवेगळ्या मंचांवरून वेगवेगळी भाषा देखील वापरली गेली. त्यातलं एक अतिशय महत्त्वाचं भाषण सरकार्यवाह असलेल्या अतुल लिमयेंचं होतं. त्यांनी हे आंदोलन हे सरकारविरोधी नाही आहे, तर व्यवस्थाविरोधी असल्याचं चित्र सांगत त्याचं ग्रामर समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मला असं वाटतं ते विश्लेषण करत होते आणि मोहन भागवत पुढची दिशा स्पष्ट करत होते. आता विश्लेषण करतानाच पुढची भूमिका स्पष्ट करत संघ परिवार, उजवा परिवार म्हणूया, जो या राष्ट्राचा मुख्य स्वर झालेला आहे सध्या, तो स्वतःचं पोझिशनिंग कायम ठेवू शकतोय का? हा सध्याचा प्रश्न आहे. जसे उजव्या वर्गामध्ये अत्यंत तळमळीचे कार्यकर्ते आहेत, तसे डाव्यांकडेही आहेत, समाजवाद्यांकडेही आहेत. नक्षल चळवळ तुम्ही मोडून काढली याचा अर्थ सगळेच नक्षलवाद्यांचं मनपरिवर्तन झालं असं समजणं चुकीचं आहे. आणि तोही वर्ग जो महाराष्ट्राच्या लोकसभेच्या निवडणुकीत सक्रिय झाला होता आणि निर्भय बनोसारखी आंदोलनं करत होता, ज्याचे प्रयत्न त्यांच्या वैचारिक दृष्टीतनं प्रामाणिक आहेत, ते कुठेतरी पुन्हा जागे होऊ शकतात आणि या देशासमोरच्या आव्हानांचा वेगळा अर्थ लावून या देशाचा डिस्कोर्स बदलवू शकतात. याच्या जाणीवेची दखल घेत मला असं वाटतं सुरू झालेल्या या गोष्टी आहेत. त्या कितपत यशस्वी ठरू शकतात उजव्यांसाठी किंवा डाव्यांसाठी ते येणारा काळ सांगणार आहे. पण जे मोदीमय वातावरण होतं, पश्चिम बंगालच्या निवडणुकांनी तर त्यावर अजून जास्त शिक्कामोर्तब केलं होतं. वास्तव यापेक्षा वेगळं आहे आणि जनतेचे प्रश्न केवळ निवडणूक जिंकण्याशी संबंधित नाही आहेत, तर ते बिजली सडक पाणी जो एका वेळेला फार चर्चेला आलेला विषय होता भारतात, त्याकडे पुन्हा एकदा लक्ष वेधण्याची गरज आहे असं मला असं वाटतं या आंदोलनाने समोर आणलं. त्याचं श्रेय अभिजित बिपकेंना द्यायचं, राहुल गांधींना द्यायचं, का खरोखरच जे लोक दुःखी झालेले आहेत त्यांना द्यायचं? हा एक विश्लेषणाचा मुद्दा होऊ शकेल, पण निष्कर्ष समाज अस्वस्थ आहे एवढाच आहे आणि ती अस्वस्थता लक्षात घेतलेली दिसते. एक राजकीय विश्लेषक म्हणून हाच प्रश्न तुम्हाला विचारावासा वाटतो की यातली ज्या सगळ्या प्रश्नांबद्दल आपण बोलतोय त्यातल्या कुठल्याही प्रश्नाची उत्तरं शॉर्ट टर्ममध्ये मिळतील असं प्रायमा फेशिया वाटत नाही. शिक्षणातले बदल असतील, फी असेल, नीट असेल, हेल्थ असेल, इन्फ्रा असेल फॉर दॅट मॅटर. अशा वेळेला भारतीय राजकारणाचा डिस्कोर्स या घटनेनंतर कोणत्या दिशेला जाईल, कसा बदलेल असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की पीपल ओरिएंटेशन आणि पीपल फर्स्ट हा कुठेतरी धडा सर्व राजकीय पक्षांनी यातून घेतलेला आहे. मोदी सातत्याने जे समोर येत आहेत आणि सातत्याने जे युवकांना ॲड्रेस करायचा प्रयत्न करत आहेत, ते कुठेतरी कोर्स करेक्शन आहे. या माणसाची क्षमता अद्भुत आहे. आज आंदोलन झालं आहे म्हणून सगळं संपलं असं मला अजिबात वाटत नाही. 3 वर्षात पार्टीज रिइन्व्हेंट करू शकतात. काँग्रेसही स्वतःला रिइन्व्हेंट करू शकते. पण कुठेतरी भारत जो तरुणांचा देश होता, त्या देशामध्ये आता तरुणांचे प्रश्न समोर येऊ शकतील असं वाटतंय. आपण काँग्रेसचं उदाहरण घेऊ, भाजपचं उदाहरण घेऊ, समाजवादी पक्षाचं उदाहरण घेऊ, ममता बॅनर्जीच्या पक्षाचं उदाहरण घेऊ. इथले सगळे नेते साधारणतः 60 ओलांडून गेलेले आहेत. आता जे डेमोग्राफिक ॲडव्हान्टेज भारताला आहे असं सातत्याने बोललं जातं आणि आहेही, तर त्या तरुणांचे प्रश्न इतके म्हातारे नेते सोडवू शकणार आहेत का? मग 40शीचा तरुण असेल, 50शीतला कोणीतरी एखादा प्रौढ असेल, त्याला या प्रश्नांची जाणीव नाही आहे का? किंवा त्याला जाणीव असेल तर त्याचे इकोज जाणवत आहेत का? या सगळ्या गोष्टींचा विचार आता करावा लागेल. अजूनही आपण जर मायक्रो ॲनालिसिस करायचा प्रयत्न केला तर झेनझी आणि अल्फा यांचं प्रमाण साधारणतः 25 ते 30% आहे. म्हणजे 70% लोकसंख्या, आता त्यातली मतदानाला किती जाते वगैरे सगळेच वेगळे प्रश्न आहेत. त्यामुळे हा चंक लक्षणीय आहे, पण तो डिसिसिव्ह नाही आहे. पण हे तुमचे भावी मतदार आहेत, हे लक्षात घेत त्यांच्या दुःखांवर, समस्यांवर फुंकर घालायचा प्रयत्न जर सुरू केला, तर काय होऊ शकेल याची उत्तरं मात्र आज कोण देऊ शकतंय, हाही पाठोपाठ येणारा प्रश्न आहे.
पहिल्यांदा काय व्हायचं, की आपण रोजगार तितके जनरेट करू शकत नाही आहोत, हे मला असं वाटतं मोदींना कळायचं. त्यामुळे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर व्हायला सुरुवात झाली. त्यामुळे मुद्रा लोन्स दिली गेली. त्यामुळे कुठेतरी एम-एस-एम-ई म्हणजे लघु उद्योगांना आपण चालना देणारं वातावरण तयार करू, अशी भाषा बोलली गेली. पण यातलं काहीच काम करत नाही आहे. आणि काहीच काम का करत नाही आहे, तर जागतिक परिस्थिती फार वेगळी आहे. कोविड, त्यापाठोपाठ आखाती युद्धातली परिस्थिती, ट्रम्प यांचं अतिशय वेगळं वागणं, या सगळ्याचा क्युम्युलेटिव्ह परिणाम खूप जास्त आहे. पण त्याची उत्तरं शोधण्यासाठी नेमकं काय करावं लागेल, याची आपल्या व्यवस्थेत कितपत जाणीव झालेली आहे, हा मुद्दा जर आपण चर्चेला घेतला, तर आपण धरू की आता जाणीव झाली आहे. पण रोजगाराच्या शोधातले लोंढे जर शहरांमध्ये येणार असतील, तर आपण गाव पातळीवर काही वेगळं करू शकतो का? आज भारतीयांना आय-टी क्रांतीचे खूप फायदे झाले. घरातली मुलं अमेरिकेत गेली, संपन्नता आली. पण खरोखर भारताने स्वतःचं काही असं वेगळं एक Facebook तयार केलं का? मेटा तयार केला का? असे खूप वेगवेगळे प्रश्न आहेत. आणि हेच प्रश्न समाजाचे प्रश्न असतात. मग तुम्ही स्वच्छता मोहीम करता, लोकांना ती आवडते. तुम्ही समाजाच्या प्रश्नांना भिडायचा प्रयत्न करता, लोकांना ते आवडतं. पण तुम्ही जर खूप मोठ्या राष्ट्रवादाच्या आदर्शवादी कल्पना सांगाल, तर लोकांना त्या आवडत नाहीत असं नाही आहे. पण त्याची सोल्युशन्स ही समाजातल्या बदलांमुळेच मिळू शकतात. याची जाणीव कुठेतरी झाली असेल, तर पॉलिसीज कशा बदलतील हे बघावं लागेल. आणि मी जसं मगाशी म्हटलं, हा अख्ख्या साऊथ एशियाचा प्रश्न आहे. येत्या काही दिवसात आपलं काही वर्षात आपलं डेमोग्राफिक ॲडव्हान्टेज संपणार आहे. त्यानंतर ते आफ्रिकेत कुठेतरी जाणार आहे. पण मग या मुलांना जे मला अजूनही आठवतं, की 14 साली जेव्हा मोदींचा उदय झाला, तेव्हा राजीव प्रताप रूडी यांच्याकडे स्किल डेव्हलपमेंटची जबाबदारी होती. स्किल डेव्हलपमेंटच्या अनेक चांगल्या योजना समोर मांडल्या गेल्या होत्या. त्यातल्या काहीच अचीव का झाल्या नाहीत, याचा विचार करायची गरज आहे. हात आहेत तर तुम्हाला हातांना एम्प्लॉयमेंट द्यावी लागणार आहे. पोटाला अन्न मिळावं लागणार आहे. ते तुम्ही जर स्वस्त आणि मोफत धान्य देत असाल, तर त्याचं उत्तर तेच आहे का? तर जो आकांक्षा बाळगणारा समाज असतो आणि ज्या आकांक्षा मोदींनी उत्तमरित्या जागृत केलेल्या आहेत, त्याच्यावर हे उत्तर नाही, हे लक्षात आलेलं आहे. पण ते इम्प्लिमेंट कसं करायचं आणि त्याचे रामबाण उपाय काही आहेत का? यासाठी मला असं वाटतं, की मोदींनी जसं नंदन नीलकेणींना कोऑप्ट केलं. आता आधारच्या यशस्वीतेबद्दल बरेच प्रश्न आहेत. पण ते काहीतरी एक देशव्यापी चांगली गोष्ट झाली. अशा रीतीने समाजातले जे घटक आहेत, जे विचार करतायत, त्या विचारांचं आम्हाला वावडं नाही आहे, उलट त्यांचं स्वागत आहे. आणि तुम्ही कुठलेही असाल, उजवे असाल, डावे असाल, साम्यवादी असाल, समाजवादी असाल, या भारताचं भलं होण्यासाठी त्या आयडियाज कॉन्ट्रिब्यूट करा, अशी कुठेतरी हाक देण्याची ही वेळ आहे. ती वेळ आणि तो मोका मोदी प्रत्यक्षात आणतात का, हे बघणं येत्या काही काळात खूप महत्त्वाचं ठरणार. 2 प्रश्न विचारतो लगोलग जे या उत्तरातून येतात. शिक्षण आणि आरोग्य हा प्रायमरीली फक्त केंद्राचा मुद्दा नाही आहे. भारतीय राज्यघटनेनुसार सर्व प्रकारच्या केंद्रीकरणामुळं जो खरं तर फक्त केंद्राचा मुद्दा नाही, त्याचा रोष मोदी शहांवर आणि म्हणून केंद्र सरकारवर आला का? मग ही केंद्रीकरणाची रचना बदलेल का? मुद्दा 1. आणि याला जोडून दुसरा मुद्दा, मग या सगळ्याचं एक मोठं बॉइलिंग पॉईंट असणारं महाराष्ट्र राज्य, जे शिक्षणात अग्रेसर आहे, आरोग्यात अग्रेसर आहे, इथं रोजगार बनू शकतात. ह्या राज्याची भूमिका येथून पुढं अधिक महत्त्वाची ठरणार का? सगळ्यात पहिल्या प्रश्नाचं उत्तर मला द्यायला खूपच आवडेल. मोदी आणि शहा ही एक अभेद्य जोडी आहे. आणि भारताच्या इलेक्शन मेकॅनिझमवर इतका कंट्रोल किंवा त्याची इतकी समज यापूर्वी मला वाटत नाही कोणत्याही नेत्याला होती. इंदिरा गांधी या एकच अशा नेत्या होत्या ज्यांना पॅन भारताचं एक पर्स्पेक्टिव्ह होता. नेहरूंचा काळ वेगळा होता, कारण त्या काळात अशा प्रकारचं विरोधी पक्षच अस्तित्वात आलेले नव्हते. या दोघांना स्वतःकडेच सत्ता ठेवायची आवड आहे आणि ते बाकीच्यांना बोलू देत नाहीत. असा जो काय समज निर्माण झाला आहे, तो गैरसमज आहे का समज आहे, याचं उत्तर कोणालाही देता येणं शक्य नाही. त्या दोघांच्याच आपापसातल्या संवादामुळे
बाकी भारतीय जनता पक्षाचे नेते देखील त्यांच्याशी संवाद साधायला कमी पडतात का? किंवा मागे पुढे पाहतात का? असा प्रश्न या आंदोलनाने निश्चित निर्माण केलेला आहे. यावेळेला नड्डा आणि जितेंद्र सिंग यांना ते आंदोलन हाताळायला समोर केलं गेलं. हे काही राजनाथ सिंग नाही, या काही निर्मला सीतारामन नाही. हे काही भाजपच्या पहिल्या फळीतले महत्त्वाचे नेते नाही. महत्त्वाचे मंत्री आहेत, नड्डा अध्यक्ष होते, हेही खरं आहे. त्यामुळे कुठेतरी हाही संदेश द्यायचा होता का, की येस डेलिगेशन हॅज बिगन आणि डेलिगेटेड रिस्पॉन्सिबिलिटी पाळण्यासाठी नवे नवे चेहरे समोर आणणं हे अत्यंत आवश्यक असल्याचा टेक अवे मोदींनी स्वीकारला असावा, शहांनी स्वीकारला असावा, असं आज तरी वाटतंय. आता खरं कसं झालेलं आहे, की भारतातल्या 17 राज्यांमध्ये काँग्रेस आज सत्ताधारी जरी नसली तरी अत्यंत प्रॉमिनंट पोझिशनमध्ये येऊ शकेल असं वातावरण आहे. राहुल गांधींना ट्रॅक्शन मिळत आहे. प्रियंका गांधी यांची भाषणं अत्यंत उत्तम आहेत. चंद्रशेखर आझाद यांच्यासारखा एक उत्तर प्रदेशमधला खासदार ज्याला काही बॅगेज नाही आहे, जंतर मंतर आंदोलनाचा खरा हिरो आहे, जो अनसंग आहे, जो दिपके आणि बाकी सगळ्यांच्या खांद्याला खांदा लावून उभा राहिला, ज्याच्या मागे दलित समाजाचं मत आहे, या सगळ्यांना इन्क्लुझिव्हिटी म्हणून सत्तेच्या प्रांगणात वैचारिक विश्वात कसं आणायचं, हा एक अत्यंत मोठा विषय आहे, ज्याचं उत्तर मोदी आणि शहा यांना शोधावं लागेल. काय होतं की या दोघांनाच सगळं कळतं आणि ते कोणाशीही सल्लामसलत करत नाहीत. हा एक जो समज रूढ होऊन बसलाय, त्याला धक्का देणारं काहीतरी, किंबहुना हे आमचं खरं चित्र नाही, हे दाखवण्यासाठी काही पावलं येत्या काही दिवसांमध्ये, वर्षांमध्ये उचलावी लागतील. ती पावलं जितकं प्रभावी असतील तितकीच मोदी पुन्हा निवडून येण्याची शक्यता वाढेल. तसं जर करण्यामध्ये भारतीय जनता पक्षाला अपयश आलं, 29च्या निवडणुका कठीण होतील. काही जे काय संस्थात्मक अभ्यास आहेत सेफॉलॉजीचे, त्यातला एक अतिशय महत्त्वाचा अभ्यास असा आहे की 24 साली मोदींना जी काय मतं मिळाली त्यातली 4% मतं गेल्या वेळेपेक्षा युवकांची जास्त वाढली होती. त्यामुळे युवकांच्या या सरकारकडनं अपेक्षा होत्या, जेव्हा सरकारला निश्चित बहुमत मिळवता आलं नाही. हा वर्ग का नाराज झालाय हे शोधावं लागेल. हे शोधण्यासाठी ते ज्या ज्या लोकांची मदत घेतील, प्रशांत किशोर नसताना त्यांच्याकडे अजून कोण निवडणूक रचनाकार आहेत आपल्याला माहीत नाही. पण मोदींची कपॅसिटी समस्या सोडवण्याची उत्तम आहे हे आपण वारंवार बोलतो. त्यामुळे त्यांनी अधिकाधिक लोकाभिमुख व्हावं, सेंट्रलाइज्ड बिहेवियर सोडावं, हाही या आंदोलनाचा एक न बोलला गेलेला टेकअवे आहे. आता अत्यंत महत्त्वाचा प्रश्न म्हणजे महाराष्ट्र याच्यात काय करेल? तर झेंझिंची जी लोकसंख्या वाढती आहे, ती साधारणतः या सरकारला मत देणाऱ्या किंवा या विचारधारेवर विश्वास असलेल्या उत्तर भारतातली आहे. या भारताच्या या भागातलं मत आणि लोकसंख्या फार झपाट्याने वाढते आहे. त्यांचा या सगळ्या मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात समावेश असेल. महाराष्ट्रातही झेंझी पॉप्युलेशन वाढती आहे, पण ती 25% जास्त नाही आहे. ती साधारणतः 20 ते 23% नवीन मतदार येत आहेत. पण या मतदारांना रोजगार देणं हे खूप आवश्यक ठरणार आहे. भारताचा पुढचा विचार करण्यासाठी ज्या काही तरुण चेहऱ्यांचा विचार केला जातो, त्यात फडणवीस एक निश्चितपणे आहेत. त्यामुळे ते महाराष्ट्रात कसं रोल मॉडेल निर्माण करू शकतात यावर लक्ष द्यावं लागेल. आज महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात परकीय गुंतवणूक येते असं सांगितलं जातं. ही परकीय गुंतवणूक जेव्हा येईल, आज भारताचा फॉरेन एक्सचेंज कमी आहे, आज भारताची निर्यात कमी आहे. निर्यात कमी असल्यामुळे अर्थव्यवस्थेवर ताण येणार आहेत. आज टेरिफ 100% लावतोय ट्रम्प, असं नवीन घोषणा झाली आहे. अशा याच्यात आपल्याला अर्थव्यवस्था म्हणून उभं राहताना महाराष्ट्राचं कॉन्ट्रीब्युशन निश्चित मोठं असेल किंवा ते असायला हवं. पण येणारे उद्योग किती रोजगार निर्माण करू शकतायत हे आता जसं मोदींना पाहावं लागणार आहे, तसं देवेंद्र फडणवीसांनाही पाहावं लागणार आहे. आज तुम्ही म्हणतात की आंदोलनांना फॉरेन फंडिंग होतं, पण महाराष्ट्रात जे पायाभूत प्रकल्प उभे केले जातात त्यांना पण फॉरेनच्या बँका मदत करतात, वित्तीय सहाय्य करतात. त्यामुळे जगाची परिस्थितीच आता एक ग्लोबल झालेली आहे. हे लक्षात घेऊन या मी मगाशी ज्याप्रमाणे म्हटलं, नवीन जगाची उत्तरं नवीन परिप्रेक्ष्यात शोधावी लागतील आणि ती शोधण्यासाठी महाराष्ट्र जिथे
तिन्ही चळवळी अत्यंत जोरकसपणे काम करतात. इथे मुस्लिम सायझेबल आहेत, इथे दलितांची लोकसंख्या मोठी आहे आणि इथे उजवा विचार हा प्रमुख राजकीय पक्ष म्हणून समोर येतोय सतत. त्यामुळे महाराष्ट्रासमोरचं आव्हान मोठं आहे. आपण प्रत्येक वेळेला म्हणतो की महाराष्ट्राविना राष्ट्रगाडा न चाले. ठाकरे सातत्याने तो मुद्दा मांडतात. तो खरा पण आहे एका अर्थाने. त्यामुळे या सगळ्या कोलाहलात महाराष्ट्र काय करतो? त्यात एकनाथ शिंदेंसारख्या लोकप्रिय होत चाललेल्या एका सहकारी नेत्याची किती मदत घेतली जाते, हे देखील प्रश्न खूप महत्त्वाचे ठरणार आहे. महाराष्ट्र देखील एक सेंट्रलाइज्ड लीडरशिपकडे जातोय का? हाही प्रश्न हळूहळू चर्चेला येईल आणि त्यामुळे सावध राहा, सुधरा आणि रिइन्व्हेंट करा. ही जी सध्या संदेशात्मक अ, एक मांडणी आहे या आंदोलनाची, त्याकडे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचे नेते असलेले फडणवीस कशा प्रकारे पाहतात, हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. शेवटच्या प्रश्नाआधीचा प्रश्न हाच. तुम्ही ज्या महाराष्ट्रातल्या स्ट्रक्चरचा उल्लेख केला, एकनाथ शिंदेंचे मंत्री असणारे शिरसाट अभिजित दिपकेंच्या घरी जातात, की जे रूढार्थानं या युती सरकारवरतीच विरोधातच आंदोलन करतात. तिकडं राष्ट्रवादीमध्ये काहीतरी वेगळंच चालू आहे, 2 गट आहेत का, प्रशांत किशोर आहेत का, हे सगळं नक्की काय चालू आहे? ज्या वेळेला वातावरण इतकं पोषक दिसत नाही, त्यावेळेला ही सत्तांतर्गत स्पर्धा आहे का, त्याचे फटके बसतात का, तेही सेटल करायला लागतील का, काय घडतं? खरं तर महाराष्ट्रात आत्ता सत्तांतर स्पर्धा असायचं काहीच कारण नाही. भारतीय जनता पक्षाला इतकं जास्त बहुमत मिळालेलं आहे की ते 10-12 आमदारही इकडचे तिकडे करू शकले तर ते स्वतंत्रपणे स्वबळावर सरकार स्थापन करू शकतील. त्यांना त्यांचं नरेटिव्ह म्हणून 2 पक्षांना बरोबर घ्यावं लागतं आहे. त्यातल्या शिंदेंची लोकप्रियता ही भारतीय जनता पक्षानं विचार करावा अशी घटना आहे. पण देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व जास्त फ्युचरिस्टिक आहे असं आजही तरुण मानत असावेत. आता एकनाथ शिंदेंना मदत करायला श्रीकांत शिंदे पण नव्या दमानी येत आहेत. शिवाय लोकसभेत जसं झालं होतं तसं सगळे एकत्र आले तर वेगळी बेरीज होऊ शकते का, हाही एक मुद्दा आहे. पण अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे काय चालू आहे ते काही त्यांच्याही मतदारांना आवडेल असं नाही आहे. आणि मुळात खरं तर या सगळ्या आंदोलनानंतर जे चित्र निर्माण झालेलं आहे त्यात जनतेला, नागरिकांना, मी फक्त युवक म्हणत नाही आहे, नागरिकांना ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कोणताही रस राहिलेला नाही आहे. की तुम्ही निवडून या, आम्ही तुम्हाला मत दिलं आहे, तुम्ही आमदार झाले आहे. मी पुन्हा पुन्हा खड्ड्यांवर बोलते आहे कारण आपण ही मुलाखत पावसाळ्यात रेकॉर्ड करतो आहे. ही सरकार कोणतीही आली तरी कंत्राटदार तेच आहेत. खड्डे तसेच राहणार आहेत. माझे प्रश्न तेच राहणार आहेत. मला लोकलमध्ये बसायला जागा मिळत नाही आहे. ह्या सगळ्या प्रश्नांकडे तुम्ही केव्हा लक्ष देणार? हे जे मूलभूत डिस्कोर्स आहे निवडणुकीचा, सरकारं का निवडून दिली जातात की तुम्ही आमचे प्रश्न सोडवा म्हणून. आता त्याच्यासाठी मतदारांना वेगवेगळी प्रलोभनं दिली जातात, ती काळी पांढरी असतात वगैरे. तो एका अत्यंत वेगळा आणि चिंतेचा मुद्दा आहे. प्रश्न असा झाला आहे की ज्या राज्यामध्ये एक अधिकारी फक्त नियमानुसार काम करतो म्हणून त्याची एवढी मोठी चर्चा होते. मी अर्थातच तुकाराम मुंडेंचं बोलते आहे की नियमावर बोट ठेवून जो माणूस काहीतरी कारवाई केली जातो त्याचं इतकं जर कौतुक होत असेल, करू नये असं माझं अजिबात म्हणणं नाही. आदर आहे त्यांच्या या सगळ्या सिस्टीमबद्दल. पण अशी ज्या राज्याची अवस्था आहे त्या राज्यामध्ये जनतेला अजून काहीतरी वेगळं हवं आहे का? किंबहुना बॅक टू बेसिक्स, आमच्या प्रश्नांकडे लक्ष द्या असं सांगायचं आहे का, हा मूळ मुद्दा आहे. पार्थ पवार हे तरुण पिढीतले नेते आहेत. त्यांनी, त्यानंतर रोहित पवारांनी, आदित्य ठाकरेंनी, अमित ठाकरेंनी याच्याकडे अत्यंत बारकाईने लक्ष देणं आवश्यक आहे. ठाकरे बंधूंच्या आवाहनाला प्रतिसाद देत शिवाजी पार्कवर जे तरुण जमले त्यांची संख्या खूप मोठी आहे. फक्त या तरुणांना आपण आपल्याबरोबर घेऊ शकणार आहोत का, काही कार्यक्रम देऊ शकणार आहोत का, याचा विचार करायची गरज आहे. आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे आज सत्तेत असलेल्या आणि अत्यंत चांगला जनप्रतिसाद मिळणाऱ्या भारतीय जनता पक्षाला काही नवीन तरुण चेहरे समाजासमोर आणायची गरज आहे. फडणवीस फ्युचरिस्टिक आहेत, फडणवीस सर्व समाजांना एकत्र घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत, सगळं मान्य आहे. पण त्यांचं नेतृत्व किती रिस्पॉन्सिव्ह आहे, त्यांची टीम किती मोठी आहे, हे देखील भारतीय जनता पक्षाला येणाऱ्या काळात सांगावं लागणार आहे.
जनतेची आंदोलनं किंवा जनतेचे प्रश्न आणि तरुणांचे प्रश्न त्याच्यावर खरंच चर्चा होते का? अभिजित तिपके यांनी आवाज दिल्यानंतर एवढी सगळी जनता त्यांना प्रतिसाद देते आणि त्यातले काही जंतर मंतरवर येतात. असा जनप्रतिसाद कोणत्याही राजकीय पक्षाला मिळतोय का? याचा पण विचार करणं गरजेचं आहे. आणि असं सोल सर्चिंग सगळेच राजकीय पक्ष करत असतील अशी अपेक्षा करू. तुमचे सत्तांतराचे खेळ, तुमचे फोडाफोडीचे खेळ, तुमचे खासदार पळवापळवीचे खेळ खूप झाले. आता आमच्या मूलभूत प्रश्नांवर लक्ष द्या, अशी जनतेची तीव्र इच्छा. हाच शेवटचा मुद्दा मला घ्यायचा होता, की आत्ताची जी इमेज झालेली आहे सरकारची, त्याच्यात प्रामुख्यानं फोडाफोडी, खासदारांची इकडं-तिकडं ने-आण ह्याच्यामुळे ही इमेज बनली आहे. आणि हे सगळं ज्यासाठी घाट घातला आहे, ते डिलिमिटेशनचं विधेयक असेल, काय समान नागरी कायदा असेल, हे मात्र आता येतील का नाही अशी एक कॅच 22 सिच्युएशन या क्षणी तरी आहे. कदाचित व्हिडिओ रेकॉर्ड झाल्यानंतरही 2 दिवसात ती येतील. पण ही विधेयकं आत्ता येतील का? आली किंवा नाही आली तर त्याचे परिणाम काय होतील? सांगा. मला तर असं वाटतं की ज्या पद्धतीने विधेयकासाठी जमवाजमव सुरू झाली होती, मी डिलिमिटेशनचं विधेयक म्हणते, त्याच्यासाठी जर खरंच शरद पवारांना मानणारे खासदार मतदान करायला तयार होते, जर खरंच असं असेल तर असंही म्हणतात की उद्धव ठाकरे यांच्या खासदारांनी देखील तशी तयारी दाखवली होती. पण तशा शब्दावर आता विश्वास ठेवणं शक्य नाही, असं भारतीय जनता पक्षाचं मत असल्यामुळे शिंदेंकडे जाणाऱ्या खासदारांना जाऊ दिलं गेलं, थांबवलं गेलं नाही. पण जर डिलिमिटेशन बिल प्रत्यक्षात येत असेल, तर जी काय संख्या तयार होणार आहे, मग एवढे मोठे खासदार तयार झाल्यावर संख्येने ते जनतेचे प्रश्न कसे मांडतील वगैरे अनेक वेगवेगळे मुद्दे आहेत. पण अशा रचनेत जी काय एक स्ट्रॉंग इलेक्शन मशिनरी लागते, ती आज भारतीय जनता पक्षाजवळ असल्यामुळे या आंदोलनाला काही जणांनी बळ देण्याचा प्रयत्न केला असेल, ही शंका मी नाकारू शकत नाही. मला अजिबात म्हणायचं नाही की हे स्पॉन्सर्ड आंदोलन होतं. तो जनभावनांवर अन्याय ठरेल, तो तरुणांवर अन्याय ठरेल. पण त्या निमित्ताने आंदोलनाला हवा देण्याचा प्रयत्न विरोधकांनी निश्चितपणे केला असेल, ते त्यांचं काम आहे. पण याही परिस्थितीत जर अमित शहांनी विधेयक आणून दाखवलं आणि द्रमुकनी कुठेतरी शब्द दिला असेल किंवा सरकारजवळ अनेक मेथड्स असतात, काही लोक ॲब्स्टेन राहिले, काही लोक मतदान करायला तयार राहिले. आजही असं सांगितलं जात आहे की प्रत्येक राज्याची संख्या दुपटीने वाढणार असल्यामुळे कोणाला फारसा पॉलिटिकल विरोध करावासा वाटत नाही आहे. ते डिलिमिटेशन बिल जर पास झालं तर भाजप पुन्हा एका अत्यंत महत्त्वाच्या पोझिशनवर जाऊ शकते, जिथे ते कुठेतरी इन्व्हिन्सिबल होऊ शकतात. खरं तर असा कोणताही राजकीय पक्ष होऊ शकतो का, याचं आत्ताच्या स्थितीतलं उत्तर सांगता येत नाही असं आहे. नाही असंही नाही आहे, हो असंही नाही आहे. पण भारतीय जनता पक्षाची ती ड्राईव्ह किंवा ते प्रयत्न रोखण्यासाठी आंदोलन मोठं झालं का, हा मुद्दा आहे. आणि खरंच आंदोलन मोठं झाल्याचा किंवा करण्याचा विरोधकांनी प्रयत्न केला असेल, तर भाजपनी वेळीच सावध होणं गरजेचं होतं. की मुठभर मुलं बिचारी जेन्युइन प्रश्नांसाठी येत आहे, तर त्यांच्याशी तेव्हाच संवाद साधून तो जर मुद्दा दूर केला गेला असता, तर आज भारतीय जनता पक्ष संकटात गेला नसता. मोदी शहा यांच्या जोडगोळीचं अजून एक वैशिष्ट्य आहे, ते कोणत्याही आव्हानांना भीत नाही. ते ज्या प्रकारे गुजरात पेटलेलं असताना त्यातून त्यांनी एक हिंदुत्ववादी शक्तींचाही उदय होऊ शकतो हा टेकअवे देण्याचा प्रयत्न केला. त्यातून ते एखाद्या संकटाचं संधीत रूपांतर करू शकतात. आजची परिस्थिती मात्र तशी दिसत नाही. आज काय झालं आहे की तुम्ही तुमचे मुद्दे बाजूला ठेवा, तुम्ही आमच्या प्रश्नांकडे लक्ष द्या, हे जो सांगायचा प्रयत्न आहे, त्याला खरोखरच या भारताचा राजकीय क्लास किती उत्तरं देणार आहे, हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. फॉरेन फंडिंगची काही विधेयकं येणार आहेत, त्यानंतर डिलिमिटेशन महिलांना किती शक्ती देणार आहे हेही कळणार आहे. पण या सगळ्यात पीपल फर्स्ट हा अप्रोच कुठेतरी हरवला तर नाही आहे ना, हा आत्ताचा मुद्दा आहे. आणि तो मुद्दा जोपर्यंत ॲड्रेस होऊ शकत नाही, तोपर्यंत आत्ता कोणत्याही राजकीय पक्षाला पुढचं भवितव्य कठीण ठरणार. मॅडम, खूप खूप आभार. या सगळ्या मुद्द्यांकडं वेगवेगळ्या अँगलनं समजून घेता आलं. जशा डेव्हलपमेंट होतील तसं पुन्हा भेटू, पुन्हा बोलू. पण इथंच थांबूया. धन्यवाद.